आज बनवूया नाश्त्याला मस्त असा बटाट्याचा परोठा, तोही कच्च्या बटाट्यापासून. तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाव वाटी बेसन टाकायचं आणि ड्राय मसाल्यामध्ये धने जिरे पावडर, लाल मिरची पावडर आणि थोडासा म्हणजे रेग्युलर यूज करतो आपण ती चटणी. जर तुम्हाला हिरव्या मसाल्याचे करायचे असेल तर तुम्ही हिरवा मसाला देखील वापरू शकता. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि ओवा टाकायचा, पाव चमचा ओवा टाकायचा. आता हे छान मिक्स म्हणजे ड्राय पदार्थ सगळे मिक्स करून घ्यायचे. त्याचबरोबर 2 बटाटे इथं बारीक किसून घेतलेले आहेत, कच्चेच बटाटे आहेत आणि 2 बारीक चिरलेला कांदा. पीठ आणि हे सगळे ड्राय मसाले, बटाटा, कांदा हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 3 ते 4 चमचे म्हणजे आपण पोह्याचा चमचा जो असतो छोटा, तो 3 ते 4 चमचे इथं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ते याच्यावर टाकून छान असं चमच्याच्या साहाय्याने गरम असतानाच मिक्स करून घ्यायचं. जेणेकरून आपले जे म्हणजे परोठे आपण करणार आहोत ते छान असे आतल्या बाजूने खुसखुशीत होतात. तर इथं छान असं पीठ थोडं-थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. जास्त घट्ट पीठ मळायचं नाही आहे किंवा जास्त सैलसर मळायचं नाही आहे. थोडंसं चपातीला जसं पीठ मळतो आपण तसं मळलं तरी चालेल. तर आता इथं छान असं थोडं-थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आणि याचे तुम्ही पुऱ्या देखील करू शकता. फक्त याच्यामध्ये जर पुऱ्या केल्या तर त्याच्यामध्ये कांदा टाकू नका. कारण काय होतं आपण जेव्हा फ्राय करतो त्यावेळेस तो कांदा जळण्याची शक्यता असते. आता परोठे करायला घेताना याच्या आधी म्हणजे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे. आता पीठ मळून घेतल्यानंतर याला थोडंसं तेल लावून मळून घ्यायचं 1-2 मिनटं आणि याचे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे. जेणेकरून तो म्हणजे पटपट परोठे करायला होतात आपल्याला आणि गॅस देखील वायाला जात नाही आणि एकसारखे परोठे भाजून होतात. तर आपण एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे आणि मस्त असे चपातीपेक्षा थोडेसे जाड ठेवायचे परोठे. कारण थोडंसं मोहन टाकल्यामुळे ते छान असे थोडेसे जाड ठेवले तर ते छान असे खुसखुशीत होतात परोठे. आणि भाजताना एकदम मीडियम हीटवर भाजायचे. जास्त हाय फ्लेमवर भाजायचे नाही किंवा एकदम स्लोवर भाजायचे नाही. एकदम स्लोवर भाजले तर ते कडक होतील. मीडियममध्ये भाजले तर खूप छान असे खुसखुशीत होतात आणि थोडंसं प्रेस करत करत त्याला ते भाजून घ्यायचे आणि मस्त असं खमंग असं तूप लावून किंवा याला तुम्ही लोणी देखील लावू शकता परोठ्याला. ह्या खूप छान लागतात किंवा नाहीच तर तेल लावून पण भाजू शकता. मस्त असे खरपूस असे थोडेसे दाबून दाबून भाजा. मस्त खरपूस आणि छान असे आपले परोठे तयार होतात. तर नक्की ट्राय करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने आहेत. कुठल्याही प्रकारचं वाटण नाही आहे याच्यामध्ये आणि बटाटा शिजवण्याची पण झंझट नाही आहे. कच्च्या बटाट्यापासून छान असा परोठा तयार होतो आपला. तर नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी जर आवडली तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर, रिलेटिव्सबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. हा परोठा मस्त असा कुठल्याही चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर मस्त लागतो किंवा नाहीच असेल तर अगदी चहाबरोबर पण हा परोठा खूप छान लागतो. फक्त चहाबरोबर खाणार असाल तर कांदा स्किप करा आणि नक्की ट्राय करून बघा हा परोठा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका कसा झाला.